नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पहिल्याच दिवशी अमरावतीत 6 लोकांनी 11 उमेदवारी अर्ज उचलले. भाजपकडून माजी आमदार प्रवीण पोटे पाटील, काँग्रेसकडून काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आणि माजी आमदार वीरेंद्र जगतापांनी घेतले उमेदवारी अर्ज. भिवंडी तहसील कार्यालयावर श्रमजीवी संघटनेचं ठिय्या आंदोलन. आधार कार्ड, रेशन कार्ड आणि जन्म दाखल्यासाठी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, श्रमजीवी संघटनेचा इशारा. अमरावतीत धान्य गोदामातील माथाडी कामगारांवर बेरोजगारीचं संकट, सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी. राज्यभर आंदोलनाचा इशारा, माथाडी कामगार बेरोजगार होण्याची भीती व्यक्त. शिरूर नगर परिषदेच्या वतीनं शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम. वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणं हटवली. शहरातील सार्वजनिक रस्ते आणि पदपथ मोकळे करण्याच्या उद्देशानं कारवाई. परभणीच्या पूर्णा शहरात रेल्वे डिझेल पॉइंट जवळ कुजलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेहाची ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. हिंगोलीत भरधाव वेगानं येणाऱ्या कारनं दुचाकीला पाठीमागून दिली जोरदार धडक. अपघातात दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी. घटना सीसीटीव्हीत कैद. बीडमध्ये कामगाराच्या मृतदेहाला 35 तास उलटले. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक संतप्त. पोलीस अधीक्षक कार्यालयात नातेवाईकांचा ठिय्या. पेट्रोल डिझेलच्या दरांनी पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. अवघ्या 10 दिवसात चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्यानं महागाईचा बडका. मालेगावात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस. उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. शेतात काढून ठेवलेला कांदा भिजण्याची शक्यता. शेतकरी चिंतेत. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरीत सलग 4थ्या दिवशी तापमान 47 अंशांवर. भीषण उष्णतेनं नगरपालिका प्रशासनाकडून पाण्याचे फवारे. तापमान कमी करण्याचा प्रयत्न. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.